पलूसमध्ये तरसाचा थरार, शिवाजीनगर परिसरात तिघांवर हल्ला, शेतकरी वर्गात दहशतीचे वातावरण. पलूस शहरालगत असणाऱ्या शिवाजीनगर निकममळा परिसरात एक तरस सदृश्य वन्य प्राण्याने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आहे. अवघ्या अर्ध्या तासाच्या फरकाने या प्राण्याने 3 वेगवेगळ्या शेतांमध्ये हल्ले चढवलेत, ज्यामध्ये 2 पुरुषांसह एका महिलेचा समावेश आहे. सुदैवाने या 3 व्यक्तींनी प्राण्याच्या निकराचा प्रतिकार केल्यामुळे मोठे संकट टळले आहे. मात्र या तिघांनाही या तरसाने चावा घेतलाय. या अनपेक्षित हल्ल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून जखमींना तातडीनं पलूस येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेलं होतं. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पाहणी दरम्यान या तरसाने ऊसाच्या शेतात मध्यभागी जमीन उकरून पिल्लांसाठी राहण्याची सोय केली असून तिथे एक मादी तरस, 2 पिल्ले वास्तव्यास आहेत. परिसरात ऊसाचा मोठा शिवार असल्यामुळे या प्राण्यांना दडवण्यासाठी सुरक्षित जागा मिळाली असून त्यामुळे त्यांचा वावर अधिक धोकादायक ठरतो आहे. आम्ही शिवाजीनगर येथील शेतकरी इथं जमलेलो आहोत. इथं गेले 3 दिवस झाले तरसाचा वावर जास्त प्रमाणात दिसत आहे. 2 ते 3 तरस इथं शेतकऱ्यांना आढळून येत आहेत. ऊसाची शेती येत आहेत, त्यातनं अडचणीच्या वगैरे वाट आहेत. त्या रस्त्यानं तरस कुठून येईल आणि कधी हल्ला करेल ह्याच्यामुळे शेतकरी रानात येण्यासुद्धा बंद झाले. रोजगारी वर्ग तर इथं यायलाच तयार नाही अशी अवस्था झाल्या. लोकांची कामं एवढी पडलीत, ऊस आलेत पाण्याला, बांगलणे आलेत शेतात, कोणी यायला इथं तयार नाही. आणि आता काय झाले 2 ते 3 दिवस झाले आमच्या येथील 2-3 इथं चावा घेतलाय तरसानं. तरी वन विभागानं याची दखल घ्यावी, त्या तरसांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा. त्याच्यासाठी काय उपाययोजना करायला लागत असतील ती तुम्ही करावी अशी आमची विनंती आहे. आणि त्याच्यासाठी लवकरात लवकर काही करा, पण लवकरात लवकर सापळ्या आणा. त्याच्यासाठी अजून काय करायला लागत असेल तर करून त्याचा बंदोबस्त करावा एवढी आमची मागणी मान्य करा. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, पलूस.